खऱ्या आयुष्यात असा कधी एखादा स्टंट केलाय? हो हो खूप केलेत. सिरियल्समध्ये कमी केलेत कम्पॅरेटिव्हली, पण फिल्म्समध्ये केलेत. नाही, रिअल लाईफ मध्ये शंतनू म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, असं म्हणतेस तू. तसा स्टंट ॲज सच नाही फारसा केलेला. कॉलेजमध्ये वगैरे पण नाही? नाही नाही, मी एकदम शहाणा गुणीबाय होतो. त्यामुळे स्टंट्स करण्यापेक्षा माझ्या मैत्रिणी जास्ती होत्या. हाच एक मोठा स्टंट आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे नुकतीच चालू झालेली आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी बनलेली मालिका मोहिनीच्या सेटवरती, आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता शंतनू मोघे. हाय दादा. हॅलो, हाय हाय. कसे मस्त आहात? मस्त, एकदम छान. कसं rocking. चालू आहे शूट? असं आज एकदम जोरदार. निवांत वाटतंय. नाही, ऍक्च्युली मध्ये मध्ये चाललेलं आहे शूट, पण हे बघा आवाज ऐकू येत आवाज असेल. पण चाललंय, दॅट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. मस्त झाला चहा बिया छान. मस्त एकदम. तुम्ही घेतलात की नाही चहा कॉफी? हो हो, आम्ही आल्यावरती आम्ही Super. आत्ताच आलो, त्याच्यामुळे आता Right. जरा छान सेटल Cool, होऊन cool. आधी काम आणि मग बाकीचं सगळं. येस, डेफिनेटली बी आर गेस्ट. थँक्यू. आणि या सेटवरती आल्याच मला खूप छान पॉझिटिव्ह वाटलं, कारण का एकतर सगळेजण इतकेसे छान खूप मस्त मिळून मिसळून राहत आहे तिकडे. असं वाटतच नाही की काहीतरी सेटवरती आलो. इतका छान सेट आहे हा. नाही नाही, हे अगदी करेक्ट ऑब्झर्वेशन आहे. कारण सुदैवाने आमची संपूर्ण टीम म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा आणि फ्रंट ऑफ द कॅमेरा जे जे कोणी इकडे काम करतायत ना, ते खूप एकमेकांना काय म्हणूया आपण सांभाळून घेतात, किंवा तो कम्फर्ट फॅक्टर, कम्फर्ट लेवल झालेली आहे. त्यामुळे इट इज अ प्लेजर कमिंग हिअर. आणि मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की मालिका आत्ताच सुरू झाली आहे, पण तरी सुद्धा ती प्रेक्षकांची आवडती बनलेली अरे, आहे. I am मला so वाटतं grateful. हे तुमच्या सगळ्यांचंच यश आहे. म्हणजे येस येस, आणि सगळ्या मायबाप रसिक टीमचं. प्रेक्षकांना मनपूर्वक आभार त्यांचे. आणि मला एक गोष्ट इतकी छान वाटली की प्रोमोपासूनच आत्तापर्यंत मालिकेच्या एपिसोड्सपर्यंत एकही नेगेटिव्ह कमेंट नाही आहे किंवा कोणाचं काहीही त्याच्यावरती असं काही वाईट म्हणणं नाही आहे. Touch wood. इतकं छान बोलतायत सगळेजण मालिकेबद्दल. मला आज थोडंसं सुरुवातीपासून ऐकायचं आहे मालिकेच्याच विषयाबद्दल, की ज्यावेळेस पहिल्यांदा ती भूमिका आली समोर, किंवा एखाद्या वेळेस असं होतं की मालिका केल्यानंतर ना कधी कधी खूप तोचतोचपणा येतो, खरंय. किंवा मग आधीच्या भूमिकेचं थोडंसं एक बॅगेज असतं की बरोबर, हे आपल्याला बरोबर. तेवढ्याच ताकदीने किंवा त्याहून जास्त करायचंय. ज्यावेळेस पहिल्यांदा मोहिनीसाठी विचारलं त्यावेळेस काय एक थॉट आला होता की असं वाटलं की करावं बाबा हे? अरे नाही नाही, का मी तुला अगदी सिरियसली सांगू का, मी या मोहिनी सिरियलमध्ये महेंद्र नावाचं कॅरेक्टर करतोय. तर सगळ्यात आधी जेव्हा मला मंजिरीताईचा फोन आला होता, मंजिरी भावे द प्रोड्युसर, कान्हाज मॅजिक, Yes. तर तिने मला भेटायला बोलावलं आणि तिकडे वैभव सर होते, वैभव चिंचाळकर. त्यांनी मला ब्रीफ दिला कम्प्लीट कॅरेक्टरचा, अँड आय फाउंड दॅट कॅरेक्टर सो अमेझिंग, सो लवली. म्हणजे लॉट ऑफ शेड्स टू एक्सप्लोर इन दॅट कॅरेक्टर. त्यामुळे नाही म्हणण्याचा ॲज अन ॲक्टर प्रश्नच नव्हता. कारण ना, हा एक स्टंट डिरेक्टर आहे, स्टंट मास्टर आहे, पण ते त्याचं झालं बाह्यरूप. म्हणजे रगेड आहे, डॅशिंग आहे वगैरे हे सगळं. पण मेनली ह्या स्टोरीमध्ये जेव्हा प्रेक्षक बघत असतील तेव्हा त्यांना हे जाणवत असेल की फॅमिली बॉन्ड आणि फॅमिली व्हॅल्यूज, एथिक्स ह्या खूप सांभाळून आपण पुढे जातो आहोत. त्यामुळे ना, ॲक्टर म्हणून परफॉर्म करताना ना अनेक वेगवेगळे इमोशन्स पोर्ट्रे करायला मिळण्याची संधी होती. त्यामुळे जम्प अँड टुक द कॅरेक्टर. खऱ्या आयुष्यात असा कधी एखादा स्टंट केलाय? हो हो खूप केलेत. सिरियल्समध्ये कमी केलेत कम्पॅरेटिव्हली, पण फिल्म्समध्ये केलेत. नाही, रिअल लाईफ मध्ये शंतनू म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, असं म्हणतेस तू. तसा स्टंट ॲज सच नाही फारसा केलेला. कॉलेजमध्ये वगैरे पण नाही? नाही नाही, मी एकदम शहाणा गुणीबाय होतो. त्यामुळे स्टंट्स करण्यापेक्षा माझ्या मैत्रिणी जास्ती होत्या. हाच एक मोठा स्टंट आहे. ते पण मला एक आठवते, स्टंट ॲज सच नाही, पण आम्ही एकदा, म्हणजे हे खूप अनवधानाने झालं किंवा अगदी ओघाओघाने झालं. एक छोटासा किस्सा आहे, खूप इलॅबोरेट नाही करत, पण मी आणि प्रिया मी एकदा ताडोबाला गेलो होतो. आणि ताडोबाला आम्ही अचानकपणे ज्या एका हॉटेलमध्ये राहिलो होतो ना, तिकडे एक फोन आला आणि ते म्हणले की कुठे आहात म्हणून. हॉटेलमध्ये होत. लगेच तिकडनं गाडी काढा आणि या. सायटिंग होते, आणि ते पण रस्त्यावर, म्हणजे जंगलात नाही, कारण तेव्हा झोन्स बंद झालेली असतात. आम्ही लगेच गाड्या काढल्या आणि आम्ही तिकडे गेलो. त्यांनी जे काय गुगलवर मॅप दिला होता, तिकडे एक गाव होतं छोटंसं. न म्हणले आत्ता इकडनं 2 वाघ गेलेत, तर आपल्याला पण बघायला मिळतील. सो आम्ही त्यांना खूप फॉलो केलं, पण शेवटपर्यंत आम्हाला काही ते दिसले नाहीत. बरं, तो एक रस्ता असा एवढासा होता, म्हणजे 1 लेनर रस्ता होता, गावाकडचा शेतांच्या आजूबाजूने जाणारा रस्ता असतो तसा. तेव्हा एक इनोवा गेली तर दुसरं तिकडे यायला जायला कोणाला चान्सच नाही, असं होतं. आणि मग एका पॉईंटला आम्ही थकलो की अजून किती आत जायचं, जाऊ द्या आता परत जाऊया, निराश झालो आणि परत जाऊया. तर ते आता इनोवा वळवायची कशी,
तर ड्रायव्हर होता, मी बाजूला बसलो होतो, मागे बसलो होतो आणि आपण असं अचानकपणे थांब थांब मी सांगतो म्हणून मी असं बाहेर उतरलो आणि ते इनोवाल्याला गाईड करत होतो, थोडा मागे आणि थोडं पुढे लेफ्टला थांब 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 पुढे अजून मागे असं सगळं करत बसल्यानंतर तो इनोवाचा ड्रायव्हर होता, ताडोबाचा लोकल लाईट होता. त्यांनी मला सांगितलं, सर आत्ता तुम्ही जे केलं ना ती चूक आयुष्यात परत कधी करायची नाही बरं का. रात्रीच्या वेळेस इतक्या एकलकोंडी जागेमध्ये जिकडे वाघांचा आपण डोळ्यांनी बघितलंय की इकडे त्यांचा वावर आहे, तिकडे असं उतरून ही हेल्प नाही करायची कधीच. आणि तेव्हा ते कळलं नव्हतं. बट आपण जेव्हा नेहमी असं म्हणतो ना की वी डोंट वॉच द जंगल वॉचेस यू. त्यामुळे कुठल्या प्राण्याची तुझ्यावर कशी कधी नजर असेल तुला ते कळणार पण नाही आणि नंतर एकदा झडप आली की मग काही करू शकत नाही. सो असा एक नंतर आपल्याला कधी कधी असं रिअलाइज होतं ना, ओ शेट आपण ना उत्साहाच्या भरात जरा सांभाळलं पाहिजे. तसं झालंय, असे अनेक किस्से झालेले. पण ॲज इन स्टंट किंवा मारामारी किंवा तोडफोड वगैरे असं काय कधीच नाही केलंय. मोहिनी इतकी सुंदर मालिका आणि इतका छान विषय आहे आणि त्यातल्या तुमच्या सगळ्यांच्या भूमिका पण तितक्याच दमदार आहे. इथे सेटवरती काम करताना काय स्वतःच्याच भूमिकेबद्दल काय एक वेगळं सापडतं किंवा असं म्हणतो ना की आता मला ते कॅरेक्टर मिळालंय, अर्थात सुरू होऊन थोडेच दिवस झालेले आहेत, पण तरी सुद्धा एक म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास करावा लागतो किंवा आता स्टंटमॅनची भूमिका करताना तर खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. त्यावेळेस असं काय जाणवलं? नाही, पण आता मी तुला अगदी खरं सांगू का, स्टंट मॅन जरी मी असलो ह्याच्यात तरी ही मराठी सिरियल आहे आणि ती सिरियल आहे डेली सोप असल्यामुळे ना आपल्याला वेळेचं खूप मोठं बंधन असतं आणि स्टंट्स इज स्पेसिफिकली अ व्हेरी स्पेशलाइज्ड जॉब. त्यामुळे स्टंट्स करणं किंवा डान्सचे सिक्वेन्सेस करणं ह्याच्यासाठी ना तुम्हाला डेडिकेटेड टाइम द्यावा लागतो. सो इतके इलॅबोरेट सिक्वेन्सेस अजून तरी आपल्या सिरियलमध्ये आलेले नाही आहेत, पुढे येतील आणि ते करताना डेफिनेटली चॅलेंज पण असेल आणि मजाही तितकीच येईल. पण त्याचबरोबरीने कॅरेक्टरवर वर्क करत असताना मी जसं तुला म्हटलं ना की अनेक वेगवेगळे शेड्स आहेत या कॅरेक्टरमध्ये, तर प्रसंगानुसार ह्या शेड्स बदलत जात आहेत आणि त्या प्ले करताना मला खूप आवडतंय. त्याचे दोन महत्त्वाचे कारण अगेन की आमचे को ॲक्टर्स तर आहेतच पण त्याचबरोबरीने आमचे जे डिरेक्टर आहेत शैलेश डेरे सर, ते इतक्या सुंदर पद्धतीने ना त्या सीनमधला गाभा समजावून सांगतात ना आणि मग ना असं होतं की भाई मजा आ गया, अभी ये करते हैं, ये जो होता है ना. कारण कधी कधी काय होतं ना, दिस बिकम्स अ रूटीन आफ्टर वन पॉइंट ऑफ टाइम. त्यामुळे सेट पे आओ, इतने सीन्स करने वो करो और घर जाओ, एपिसोड्स तो हमें देने ही है. पण त्यामध्ये ना कधीतरी असं होऊ शकतं, होतच असं मी म्हणत नाही, होऊ शकतं की कधी कधी क्रिएटिव्हिटी थोडीशी बॅकसीट घेते. तेव्हा ना त्या डिरेक्टरला ऑन टोज राहून ना पोक करावं लागतं ॲक्टरला, भाई सुन ना, ये पडा ना तूने, ये ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. हा रे माझ्याकडून मिस झाल्या होत्या, चला आता करूया. तर हे जे काय वर्किंग रिलेशनशिप म्हणतो ना आपण, ते फार मस्त आहे इकडचं. त्यामुळे ते मला खूप आवडतं. ऑफकोर्स द प्रोड्युसर्स आर लवली. मंजिरीताई प्रोड्युसर आहे याची. कलर्स मराठी इज अमेझिंग विथ ऑल द सेटअप दॅट दे हॅव प्रोव्हाइडेड अस विथ अँड द प्लॅटफॉर्म. सो ऑल इन ऑल सुपर आहे, एकदम मस्त आहे. इवन संपूर्ण कास्ट पण इतकी छान आहे, टेक्निकल टीम पण खूप सुंदर आहे. पण अगेन ॲक्टरला पुन्हा पुन्हा तेच हवं असतं ग की आपण काम करतोय, त्याचा रिझल्ट मिळावाच, लोकांनी प्रेम द्यावंच. पण या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. सगळ्यात आधी दररोज सेटवर गेल्यानंतर काम करायला मजा येते का, हे सगळ्यात महत्वाचं. 8:30 वाजताचा कॉल टाईम आला की आपला रात्री चेहरा असा वाव उद्या शूटिंग आहे असं व्हायला पाहिजे, जे इकडे होतं. खरंय. नाही खूप मॅटर करतात ह्या गोष्टी सुद्धा, कारण ती टीमच स्ट्रॉंग नाही झाली तर मग काम करण्यात ते बॉन्डिंगही दिसत नाही आणि मग ती मजाही येत नाही. येस, खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब आली मला तुमच्याकडनं. मला नक्की आवडेल पुन्हा गप्पा मारायला, पण तुर्तास थांबावं लागतंय कारण का मध्ये मध्ये सगळेजण येऊन सांगून जातात आता दादांना सीन साठी जायचं आहे, खूप गडबड चालू आहे सेटवर. पण त्यातही तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्या त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या मालिकेसाठी आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी, सगळ्या भूमिकांसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विशिंग यू द सेम. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.